आधी स्क्रिप्ट लिहितो, 10-15 वेळा मी त्याला वाचतो, 4-5 वेळा मी बोलतो. पहिलं एकदा दोनदा असं कॅमेरा घेऊन ते पण एकदा रिहर्सल घेतात, माझी पण एकदा बोलण्याची रिहर्सल घेतात. तर ती रिहर्सल झाली तर पप्पा तेव्हा मग शूटिंग चालू करतात. आता किती फॉलोअर्स आहेत तुझे? झाले असतील 21K तरी. 21K. माझा एक मित्र आहे रिशान मोने नावाचा, तो त्याची मामी जपानला राहते आणि तो दर विकेंडला जपानला जातो आणि कधी कधी US ला पण जातो. पण त्याच्या डोळ्यात पण मी त्याचा मित्र आहे आणि माझ्या डोळ्यात पण तो माझा मित्र आहे. असं कोण नाही, तो आमिर, तो गरीब, तू सेलिब्रिटी, तू सामान्य माणूस, असं काही नाही. मित्रांमध्ये असं काही नसतं. डिसिप्लिन आपल्याला 1-2 वर्षाचा जेव्हा आपण असतो तेव्हापासून आपल्याला डिसिप्लिन शिकवतात आपल्या देशात. म्हणून ह्याच्यात पण आपला देश महान आहे. आता महिलांनी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला, तर तुला काय वाटतं महिलांनी क्रिकेट खेळलं पाहिजे का? हो, असं काही नाही, जेंडरवर काही नाही. अरे वा. क्वालिटी, माणसाची क्वालिटी आणि स्किल आहे त्याच्यावर सगळं डिपेंड असतं, जेंडरवर नाही. तुला काय फरक वाटला मुंबई आणि पुण्यामध्ये? पुणे मुंबईपेक्षा खूप चांगलं आहे. मुंबईमध्ये असं काय चुकलं? आता आम्ही एकदा टॅक्सी मध्ये बसलो, टॅक्सी मध्ये एक विमलची पुडी पडलेली, टॅक्सी मध्ये अक्षरशः थुकलेलं पण होतं टॅक्सीच्या आत. आणि रस्त्यावर कुठं पण कचरा टाकलेला असायचा, बीच मध्ये कचरा टाकलेला असायचा. समुद्र असं आपली ही कुठली मुळा-मुठा नदी ती कशी कचरा आहे अख्खा, तसं त्यांचं समुद्र आहे. जे आणि सिंगापूर मध्ये जे लोक रस्त्यावर थुकतात, सिंगापूर, जपान हे असे देश वेगळे, तिथं जर थुकलं ना कोणी तंबाखू वगैरे, नाही तर साधं जरी थुकलं त्याच्या माग पोलीस लागतात. रील स्टार म्हणजे ऍक्टरची खालची जात आणि ऍक्टर म्हणजे रील स्टारच्या वरची जात. जात डायरेक्ट म्हणजे रील स्टार खालच्या जातीचे का असं वाटतं का तुला? हा, त्याच्या 50 लेवल खाली. चांगलंय का रे असं कोणाला मारून खाणं? मला काय तू खातोस का? कधी फाडून खाल्लं कोणाला. चिकन मटन खात नाहीस का? खातो ना. आता तर म्हणे मी नाही खाल्लं. मला वाटलं तुम्ही म्हणताय फाडून खाल्लं. तू कापून तर खातोस? मी स्वतः नाही कापत. पण मग तुला काय वाटतं हे चांगलंय का एखाद्या जनावराला मारणं? मारणं तर वाईट आहे पण खाणं चांगले.